आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांसाठी मोफत चरणसेवा, वैद्यकीय तपासणी आणि मोफत औषध वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबवण्यात येतोय। या उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हजारो भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत। दिवसभर सुरू असलेल्या या उपक्रमात स्वयंसेवक वारकऱ्यांच्या पायाची सेवा करत असून वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत औषधांचं वितरणही केलं जात आहे। सततच्या पायी प्रवासामुळे होणारा थकवा, पायांची सूज आणि इतर शारीरिक त्रास कमी करण्यासाठी हा उपक्रम वारकऱ्यांसाठी मोठा आधार ठरतोय। सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांचं वारकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे। अशा सेवेमुळे वारीचा प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी होत असल्याच्या भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज दौंड प्रतिनिधी मयूर साळवे। आपण जी मोफत चरण सेवा देत आहे हे किती वर्षापासून देत आहात? रामकृष्ण हरी। मी सूरज आगरे, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत आम्ही माऊली सोहळ्यामध्ये 17 वर्ष झालं ही सेवा करतोय आणि हा पहिलाच प्रसंग आहे की तुकाराम महाराज पालखी सोहळा यामध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे चरण सेवा देण्याची। तुमच्यासोबत आणखी कोण कोण काम करतात? आमच्याबरोबर द रनर्स पोलीस अकॅडमी ही दौंडची अकॅडमी आहे आणि माऊली ग्रुप दौंड हे पण आपल्याबरोबर काम करतात। आपण काय सांगाल? रामकृष्ण माऊली सर, आमचे माऊली ट्रस्टच्या अंतर्गत आमच्या विद्यार्थ्यांनी जे भाविकांची सेवा केली त्यांचे त्या समजा तेलाने मालिश करणे, जेवण वाढणे एकदम उत्कृष्ट होते। त्यांचं म्हणजे विठ्ठलाचं दर्शन इथं झाल्यासारखं झालं आहे। ही सेवा करताना तुम्हाला कसं वाटलं? खूप आनंद झाला। वारी करणं तर अभ्यासामुळे काही जमणार नाही, पण त्यांची सेवा करून आम्हाला खूप छान वाटतंय। जसं आम्ही एक वारीच पूर्ण केली, आम्हाला असं आनंद होतोय, छान वाटतंय खूप।